तुमची ओळख सांगा. बसा. SB स्पेशल ब्रँच. बसा बसा बसा. याला चहा पण पाजा. बसा, आता तुमची मजा येते. बसा. चांगलं केलं पोलीस स्टेशन स्पेशल ब्रँच SB. तुम्ही कमिशनरेट मध्ये इथपर्यंत आला. तुम्ही कुठे बसलेले होतात? मला SB ब्रँच दिलाय. तुम्ही आलात कुठून? मी कुठे बसलेले होतात? SB ब्रँच. कुठे? मला माझ्या घरात येण्याचा अधिकार कोणी दिला? माझं प्रायव्हसी आहे ना, माझं घर आहे ना. माझ्या घरात कोणाला घ्यायचा माझा अधिकार आहे. तुम्ही कशी घाला? मला वरिष्ठांनी सांगितलं म्हणून तुम्ही दरोडा घाला? हा दरोडा आहे. माझ्या घरात चोरी झाली. मी आता वरती गेलेलो तेच बघायला गेलेलो. चेन चोरीला गेल्या 4. त्याचा आग मी तुमच्यावर घेतला तर मी आत्ता तो आग तुमच्यावर घेतला तर की माझ्या 4 चेन चोरीला गेल्या तर तुम्ही चोरल्या. तुम्हाला समजतं का तुम्ही काय करता? की विरोधी पक्षांच्या एका आमदाराच्या घरात डायरेक्ट जाऊन शूटिंग करतात. काय केलं तुम्ही येऊन? अरे कशाला? तुमचा काय अधिकार? पण माझा आहे ना, माझं घर आहे ना. निदान मला विचारायचं, माझ्या पोलिसांना विचारायचं. काय लावलं? म्हणजे आमचं प्रायव्हसी ना म्हणजे काही गोष्ट आहे ना. मी तुमच्या घरात येऊ न विचारता चहा पाजा? काय पद्धती? रेस्ट हाऊस मध्ये येतो तुम्ही येऊन करा. माझ्या घरात पत्रकार परिषद आहे. तुम्ही महाराष्ट्रात एक मोठं प्रकरण उघडत. नमस्कार मॅडम. कसा वॉच ठेवला जातो? पोलीस आवाजला निवडकर बोलते. तर आमदार साहेब बोलतात. आवड साहेब. आवड साहेब बोलतात. हा तुम्हीच पाठवलं मॅडम. तुम्ही तुमच्या एका हवालदाराला आमच्यावरती वॉच ठेवायला. माझ्या घरात येऊन तो माणूस शांतपणाने माझे प्रेस ब्रीफिंग रेकॉर्ड करवतात. एक तर माझ्या घरात येण्याची परवानगी कोणी दिली हो त्यांना? आणि कशाला हे करता? आमच्यावर वॉच कशाला ठेवता? आम्ही काय चोर दरोडेखोर? ज्यांच्यावर वॉच ठेवायचं त्यांच्यावर ठेवा ना. त्या वाल्मिक कराडवर वॉच ठेवा ना. अख्ख्या महाराष्ट्रातल्या पोलिसांनी मिळून आमच्यावर कसले वॉच ठेवता? अहो पकडले गेले ना ते. तसे नाही काय? माझ्या घरात माणूस उभा आहे. माझ्या पोलिसांनी पकडला त्याला की तू काय करतो इथे? नाही पोलिसांनी कोणी पकडलं रे? सांगितलं. म्हणजे रात्र झाली तरी चालेल ना, घराच्या बाहेर नाही पडते. हॅलो, हा तुमच्या सिनियरला सांगा, DCPला असं असं प्रकरण झालंय, कमिशनरच्या कानावर जाऊ द्या, नाहीतर ट्रेसपासिंगचा गुन्हा ह्याच्यावर दाखल करा. तुमचे कोण DCP आहेत त्यांना फोन करा. मी घरीच बसलोय, तुम्ही करा ठीक आहे. सरकारला मोठा अडचणीत आणलंय, छोटी गोष्ट नाही आहे. पत्रकार परिषदेची तुम्ही पत्रकार आम्हाला दादा सांगितलं. कोणाच्या घरात तुम्ही शांतपणाने मागे उभे राहून शूटिंग काढताय, चालतंय काय? काय बोलायचं तुम्हाला? पण कसं काय? माझ्या घरात माझी काय प्रायव्हसी आहे की नाही? त्यांच्या बेडरूम मध्ये काय चालू आहे जरा बघून या. म्हणून तुम्हाला मारलं काय करणार? नाही, माझा परिचय तसं नाही. घरात ही पत्रकार परिषद इलेक्शन फंडमुळे महाराष्ट्रात झालेली जी काही लफडी आहेत त्याच्यातली एक आहे. संतोष देशमुख प्रकरण बीडचं जे आहे ते इलेक्शन फंडावरनं, ती 2 कोटीची जी वसुली आहे ती इलेक्शन फंडाची वसुली आहे. आता जे प्रकरण आहे ठाण्यातलं कोस्टल रोड बाळकुंग ते गायमुख, ह्याच्यामध्ये 5 सप्टेंबरला MMRD यांनी याला मंजुरी देण्यात आली. 5 सप्टेंबर 24 हे बघा इथे तारीख आहे, 5 सप्टेंबर 24 हे MMRDच्या सगळ्या हे आहेत. आधी हा रस्ता होणार होता 1300 कोटीत, काही दिवसातच झाला तो 2700 कोटीत. कुठल्याही परवानगी नसताना त्याची वर्क ऑर्डर देण्यात आली. साधारण महाराष्ट्राच्या एकंदर म्हणजे कार्य पद्धती आहे त्याच्यामध्ये परवानगी दिल्यावरती वर्क ऑर्डर दिला जातात.
परवानग्या नसताना वर्क ऑर्डर देण्याची नवीन करप्शनची सिस्टीम सुरू केली. मोडस ऑपरेंडीच बदलली. करप्शन लक्षातच येत नाही. आधी सांगायचं 100 रुपयाचं आहे, परवानग्या वगैरे येईस तर काम होतं 1000 रुपयाचं. लोकांना समजत पण नाही 1000 पर्यंत कशी गेले. आता हे जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये अकबर कॅम्प नावाचा एक एअरपोर्टचा एक अतिशय गुप्त असा परिसर आहे ठाण्यामध्ये, कोलशेतला. म्हणजे त्याच्यात इमर्जन्सी वॉर लँडिंगची पण सोय आहे. म्हणजे एखादं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये जर विमानं उतरवायची असतील पटकन तर तिथे ती जागा आहे. तेव्हा पहिल्यांदा प्रस्ताव टाकला तेव्हा पहिल्यांदा नजरात आलं की ह्याच्यातनं नेव्हीने ऑब्जेक्शन घेतलं की ह्याच्यामध्ये आमच्या या परिसरालाच धोका आहे. म्हणजे उद्या काही होऊ शकतं तिथे. मग प्लॅन बदलला, हे बदललं, ते बदललं. पण माझा हा प्रश्न उपस्थित होतो की वर्क ऑर्डर आता काय ते दिली 18 तारखेला वगैरे काहीतरी वर्क ऑर्डर देऊन टाकली. अधिकारी सही कशी करतात? हा अधिकारी म्हणजे साधा अधिकारी नाही आहे. ACS आहे, ACS, ॲडिशनल चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र. MMRDA एक अशी संस्था होती की जिच्याकडे मुंबई महानगरपालिकेपेक्षा जास्त पैसा होता. आज MMRDAचा परिस्थिती अशी आहे की हातात कटोरा आलाय, कटोरा. म्हणजे एकेकाळी MMRDA लोकांना कर्ज द्यायची, लोकांना म्हणजे सगळे महाराष्ट्रामध्ये जे काही प्रकल्प असतील त्याला फंडिंग करण्यासाठी MMRDA उभी राहायची. आज MMRDAला भीक मागावी लागते. कुणी पैसे देतं का? हा कोस्टल रोड म्हणजे फक्त आणि फक्त इलेक्शनचा फंड जमासाठी केलेला टेंडरचा प्रोसेस आहे. त्याच्यात क्लिअर कट ऑब्जेक्शन्स आहेत, क्लिअर कट ऑब्जेक्शन. MCZME ऑब्जेक्शन्स आहेत, अप्रेझल कमिटीचे ऑब्जेक्शन्स आहेत, म्हणजे दिल्लीमधल्या. याची कुठलीही पूर्तता न करता आपण 1300चं आता 2700चं आणि 2700ची वर्क ऑर्डर येऊन टाकली. 2700ची वर्क ऑर्डर देताना परवानगी आल्यात का? एकही परवानगी आलेली नाही. आता डिझाईनचं काम सुरू केलंय, कदाचित सॉइल टेस्टिंगचंही काम सुरू केलं असेल. आणि कोणाला मिळालं हे टेंडर? हे टेंडर मिळाले नवयुगाला. कोण आहे नवयुगा? ज्याच्या काळामध्ये समृद्धीमध्ये एक ब्रिज पडलेला आठवतो, बांधला आणि दुसऱ्या दिवशीच पडला आणि मजूर मेले होते खाली. तो कोणाचा होता ब्रिज? नवयुगा. हिमाचल प्रदेशमध्ये एक बोगदा पडलेला आठवतो, ज्याच्यामध्ये माणसं आतमध्ये अडकलेली 40-50. मग ते उंदीर कुरतडणाऱ्या माणसांनी ते बरोबर कुरतडत आतमध्ये गेले आणि त्या माणसांना सोडून बाहेर काढलं. नवयुगा. आणि त्याला MMRDA आणि MSRDC जावई म्हणून वागवतात. जावई म्हणजे 2 कंपन्यांमध्ये कॉम्पिटिशन आहे, अफकॉन आणि नवयुगा. अफकॉन किंवा अफकॉन किंवा माझा काय त्यांच्याशी संबंध येत नाही. पण मला मिळालेल्या माहितीनुसार अफकॉनला ज्या स्पेसिफिकेशन्सवर, ज्या रूल्स अँड रेग्युलेशन्सवरती काम दिलेलं आहे त्या सगळ्या डायल्यूट करून बोगद्याचंच काम नवयुगाला मिळालं. जे पुण्यामध्ये जो नवीन रस्ता तयार होतोय त्या ठिकाणी एखादं पुण्याला ज्या पद्धतीने गाड्या जातात, हा बोगदा जर कोसळला मध्येच तर किती जण अडकायचे त्या बोगद्यामध्ये? म्हणजे तुम्ही कशाशी कॉम्प्रोमाइज करताय पैशासाठी? म्हणजे याच्या आधीचे अधिकारी आणि आत्ताचे अनिल कुमार गायकवाड त्यांनी लक्ष द्यावं. स्पेसिफिकेशन्स बदलताय तुम्ही. एक्सपर्ट लोकांनी दिलेले स्पेसिफिकेशन्स बदलून तुम्हाला महाराष्ट्रामध्ये काय घडवायचं आहे? माझा अनिल कुमार गायकवाड यांना थेट सवाल आहे, थेट. की तुम्ही स्पेसिफिकेशन्स कसे काय बदलले? तुमच्याकडे काय अधिकार होते स्पेसिफिकेशन्स बदलायचा बोगद्याचे? हे सगळं ह्यांचं फक्त आणि फक्त भ्रष्टाचाराची कुरण आहे ती. सिडकोचं एक प्रकरण बाहेर काढणार आहे मी याच्यानंतर पुढच्या आठवड्यात. पण आज जे मी बसलोय ते MCZME साठी बसलोय. 2700 कोटी रुपये
आता गेले अनेक वर्ष आम्ही बोंबलतोय पाणी द्या, डॅम बांधूया, पाणी द्या, डॅम बांधूया. आज ह्या गोष्टीला नाही म्हणायला गेले तरी माझ्या आयुष्याची 23-24 वर्ष गेली म्हणजे डॅमसाठी भांडता भांडता. कधीही ठाण्याच्या नेत्यांनी गांभीर्याने घेतलं नाही. त्यांच्या हातात महानगरपालिका होती, त्यांनीही गांभीर्याने घेतलं नाही. कचरा आणि पाणी या दोन गोष्टी ठाणेकरांना खूप सतवत आहेत. गांभीर्याने घेतलं का आपण? आम्ही मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा विनंती केली की तुम्ही मुख्यमंत्री आहात, पाणी द्या ठाण्याला. हे सगळं ह्यांचं फक्त आणि फक्त भ्रष्टाचाराची कुरणं आहे ती. सिडकोचं एक प्रकरण बाहेर काढणार आहे मी याच्यानंतर पुढच्या आठवड्यात. पण आज जे मी बसलोय ते MCGM साठी बसलोय. 2700 कोटी रुपये. आता गेले अनेक वर्ष आम्ही बोंबलतोय पाणी द्या, डॅम बांधूया, पाणी द्या, डॅम बांधूया. आज ह्या गोष्टीला नाही म्हणायला गेले तरी माझ्या आयुष्याची 23-24 वर्ष गेली म्हणजे डॅमसाठी भांडता भांडता. कधीही ठाण्याच्या नेत्यांनी गांभीर्याने घेतलं नाही. त्यांच्या हातात महानगरपालिका होती, त्यांनीही गांभीर्याने घेतलं नाही. कचरा आणि पाणी या दोन गोष्टी ठाणेकरांना खूप सतवत आहेत. गांभीर्याने घेतलं का आपण? आम्ही मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा विनंती केली की तुम्ही मुख्यमंत्री आहात, पाणी द्या ठाण्याला. मुख्यमंत्र्यांचं असं चुटकीवर काम होतं ते. तुम्हाला परवानगी नसताना बाळकुम ते हे काय ते गाड्यांसाठी रस्ता करणं बरोबर सुचलं. पण इथल्या सर्वसामान्य माणसांच्या घरात रात्री 3-3 वाजता, 2-2 वाजता, 4-4 वाजता आपल्या महिला भगिनींना उठावं लागतं. पुरुष उठत नाहीत पाणी भरायला. उद्या जर माझ्या घरी पाण्याचा प्रॉब्लेम झाला तर मी नाही उठणार. मी पुरुष प्रधान संस्कृतीतला राजा आहे. उठेल तर माझीच गुलाम बायको. सगळे तसे जाता तुम्ही आणि मी पण. तर त्या माझ्या लाडक्या बहिणीला पाणी मिळालं पाहिजे यासाठी ठाणे महानगरपालिकेत काही प्रयत्न झाले का? 20-22 वर्ष झाली, एकदाही नाही. म्हणजे मी शाही धरण आणलं होतं 2003 साली. त्याला कोणी घातला हे मला परत सांगायचं नाही आहे. नाहीतर आज भरभरून पाणी मिळालं असतं ठाणेकरांना, भरभरून. तुम्हाला रस्ता भ्रष्टाचाराच्या गंगेत वाहून जाणारा रस्ता तुम्हाला 2700 कोटी, हा रस्ता जाईल 5000 कोटीपर्यंत. आणि 2700 कोटीचा रस्ता आहे ना, ह्याच्यात 10% ऑलरेडी आतमध्ये आलेले आहेत. बाकी पुढचे कॉन्ट्रॅक्टमध्ये अजून येतील. माझं मुख्यमंत्र्यांना निवेदन आहे की सगळं रद्द करून नवीन फेअर टेंडर प्रोसेस सुरू करा. आणि दॅट शुड बी ॲब्सोल्युटली ट्रान्सपरंट. कसं झालंय, बाजारात शर्ट विकायला ठेवायचा, पण आदल्या रात्री शर्ट कोण घालणार आहे त्याला बोलवून माप घ्यायचं. खांदा किती लांब आहे, बाही कितपर्यंत घ्यायची, सगळं डिझाईन करायचं. त्याला हा जाता तुझा घरी. दुसऱ्या दिवशी शर्ट बाजारात विकायला आणायचा, हा शर्ट विकायला आहे. आणि संध्याकाळपर्यंत त्याला कोणी येतं ना, गिरायकच नाही. संध्याकाळी एक माणूस येतो आणि सांगतो मला फिट बसलाय, घालून निघून जातो. इतका सोपा भ्रष्टाचार केलाय यांनी. फक्त काय, आंधळ दळतंय, कुत्रं पीठ खात आहे, ते पण जाऊन भुंकतंय. कोणाला काय मिळत नव्हता लक्ष द्यायला. आणि म्हणून हा ओपन भ्रष्टाचार काही आमच्या वृत्तपत्रांनीही उघड केला आहे. हा महाराष्ट्राच्या समोर ठेवतो. बीडमध्ये सुद्धा इलेक्शनसाठीच फंड जमा करत होते आणि हाचा पैसा सुद्धा इलेक्शनसाठीच वापरला गेलाय. इलेक्शनसाठी पैसा लागतो, आपण जरूर वापरा. पण ज्या MMRDA बद्दल महाराष्ट्राला मुंबईतले जाणकार जे आहेत त्यांना माहिती होतं की MMRDA खूप मोठं आणि चांगलं काम करणार आहे. आता तुम्ही ठरवा ठाणेकरांनो की तुमच्या दृष्टीने पाणी महत्वाचं होतं की त्या कोस्टल रोडवरनं चालणाऱ्या गाड्या महत्वाच्या आहेत. त्या कोस्टल रोडमध्ये होणारा भ्रष्टाचार महत्वाचा आहे की तुमचा डॅम महत्वाचा आहे? एकदा काय तो निर्णय घ्या. पाणी प्यायला नाही आज, आत्ता या क्षणाला. वागळेमध्ये नाही, किसन नगरमध्ये नाही आहे,
कळव्यामध्ये नाहीये, मुंबऱ्यामध्ये नाहीये, दिव्यामध्ये नाहीये. कसली स्मार्ट सिटी? हवेत, रस्ते हवेत, प्रकल्प हवेत, सगळे हवेत आम्हाला. त्या प्राथमिक गरजा आहेत. डम्पिंग ग्राउंड नाही हो. 50 वर्ष झाले या शहराला. महानगरपालिका 86-84 साली आली. एक साधं डम्पिंग ग्राउंड नाही आणू शकलो आपण, एक साधा डॅम नाही आणू शकलो आपण. हे कसल्या मिरवतोय आपण? तेव्हा या संपूर्ण प्रकारची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी. मुख्यमंत्र्यांनी नवीन हे रद्द करून हा जो त्यांना काय दिलेला आहे वर्क ऑर्डर तो रद्द करावा. आणि हे कृतिशील, ट्रान्सपरंट, भ्रष्टाचाराला न जुमानणारं असं जे काही चित्र तुम्ही निर्माण करू पाहतायत मुख्यमंत्री महोदय, हा जर निर्णय झाला तर त्याची मदत होईल तुम्हाला. तुमची कृतिशीलता, तुमचं ट्रान्सपरन्सी हे सगळं दिसेल. आणि एक नवीन चेहरा मुख्यमंत्र्यांचा जो मी नेहमी म्हणतोय समोर येतोय, तो चेहरा परत एकदा समोर यायला खूप मदत होईल. मी तुमचा आज पक्षभिनिवेश बाजूला ठेवून एक कृतिशील मुख्यमंत्री म्हणून बोलतो की तुम्ही हे करू शकता, हे करा. एवढी या सगळ्या प्रकरणात झालेला जो गोंधळ आहे त्याची आपण चौकशी करा मुख्यमंत्री. मी आपल्याला पत्रही पाठवलेलं आहे, आपण दखल घ्या. अशा प्रकारची घटना समोर आलेली आहे. कोस्टल रोड संदर्भात स्थानिक नागरिकांनी कोर्टाकडून त्यांची आणली तरी देखील प्रायव्हेट कंपनी इथे सर्व्हे करायला येते. पोलिसांना तक्रार केल्यानंतर देखील पोलिसांनी स्थानिक, मी स्वतः त्या ठिकाणी जाणार आहे आणि ह्याच्या पुढे कोणालाही तिथे सर्वे केला जाऊ दिला जाणार नाही. काय दादागिरी आहे काय? आणि पोलीस जुमानत नसते तर आपण किंवा काय केस करतात तो जास्तीत जास्त. माझ्या डोक्याला फिट झाले. आता काय करतील? केस 4 दिवस जेल, फाशी तर होत नाही. आणि आपण पण कराडचे बाप होते यार. कराडला एवढी चांगली वागणूक मिळतात, पैसे सगळे खर्च करून आपल्याला नाही मिळणार. आपण कराडला टीचर म्हणून ठेवत याच्या पुढे मॅनेज कसं करायचं. त्याला मी सांगणार तू कॉलेज करून कोर्सेस घे, हाऊ टू मॅनेज. ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिले गेले त्याच कंपनीला इलेक्ट्रो बॉन्ड म्हणून फिजिबिलिटी फंडिंग केलं. नाही, असं आहे ते इलेक्ट्रल बॉन्ड्स हे प्रकरण फारच मोठं आहे. त्यामुळे हे पण तार तो जुळती है, धागे दोरे तर जुळतात. त्या मी तुम्हाला 2 प्रकरणं सांगितली ना. ब्रिज पडला यांचाच, बांधला आणि पडला. म्हणजे केवढे कृतिशील आणि कार्यक्षम आहेत ते. तिथे त्या हिमाचलमध्ये 40 माणसं आतमध्ये, कारण का ते ज्या स्पेसिफिकेशन्स वरती टेंडर घेतात ते टेंडर टिकूच शकत नाही. मी नागपूरमध्ये एक्सपर्ट लोकांची बैठक घेतली की बाबा काय असतो, बोगदा कसा बनवतात, काय करतात, त्या दगडाला काय करतात. त्या काही बोगद्यांना आता 100 वर्ष होईल. साताऱ्याचा बोगदा जो आहे तो जवळजवळ आता नाही म्हणायला गेले ते 150 वर्ष झाली, काही झालेलं नाही. मग आपल्या बोगद्यांना अचानक काय होतं तर त्यांनी नवयुगाचे एवढे बोट टाकलं की असे नवयुगासारखे कॉन्ट्रॅक्टर येतात ना, ते वाटोळ करून देऊन जातात. आणि मग कसं असतं की हे चोरीला जर आपण साथ दिली की मग अजून चोरी वाढत जाते. नवयुगाला साथ दिली अजून चोऱ्या वाढत गेल्या. या नवयुगाला दिलेला प्रत्येक टेंडर तपासा, त्याच्यामध्ये लोचा आहे म्हणजे आहेच. तिवरा सोडावं. तिवराची झाडं काय कत्तल फित्तल, अहो डायरेक्ट नेव्हीच्या इथं काढत होते. आपण ठाण्यात राहतो, आपल्याला माहित नाही, कित्येक जणांना माहित नाही की ते वॉर स्टेशन आहे. म्हणजे इतका संवेदनशील. 2 आपल्या ह्याच्यात आहेत. येऊरमध्ये एक बघा वरती लाईट लागतो, आणि हे 2 एरिया आहे महाराष्ट्र ठाण्याच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे. ह्याच्यात सुद्धा ठाणे महानगरपालिकेच्या 4थ्या मजल्याच्या अधिकाऱ्यांनी शेण खाल्लंय आधीच. काही बिल्डर्सला तिथे चुपचाप NOC देऊन तिथे बिल्डिंग बांधण्याला परवानगी दिली. त्यांनी नेव्हीला विचारलं सुद्धा नाही. 4थ्या मजल्याच्या अधिकाऱ्यांनी आधीच शेण खाल्लंय. आता जर तुम्ही सगळंच विकणार असाल, कमरेचं बांधून सोडूनच देणार असाल,
तर कोणीतरी बोलायला पाहिजे. शेवटी मी जबाबदारी घेतली बोलण्याची. अधिकाऱ्यांवरती कारवाई काय होणार नाही, कोणावरती काय कारवाई बिरवायची अपेक्षा करू नका. अहो याच्यात सही करणारे MSSRDC ला बॉस कोण असतो? मोपलवार IAS होते, अनिल कुमार गायकवाड हे सिनियर अधिकारी आहेत, MMRDA ला संजय मुखर्जी आहेत, ACS आहेत ते ॲडिशनल चीफ सेक्रेटरी. ते विचार न करता सह्या करतायत. काय बोलायचं आपण? अहो अधिकाऱ्यांना हे माहित नाही अकबर कॅम्प कुठे आहे. तिथे सगळ्या ह्याच्यावरती क्लिअर कट दिलेलं आहे की ते जे पियर्स म्हणजे ते पूल असतात ते ब्रिज उभे करण्यासाठी, त्याच्यामुळे खाडी किनाऱ्यावरती त्रास होऊ शकतो, सगळे दिलेलं असताना. आणि पहिली गोष्ट 18 डिसेंबरला तुम्ही हे दिलं वर्क ऑर्डर, तेव्हा मी निवडून, तेव्हा तुमच्या हातात किती परवानग्या होत्या? भ्रष्टाचाराच्या याच्यात इतके डुबलेले थे. आणि म्हणून माझी मुख्यमंत्र्यांना विनंती की मुख्यमंत्री महोदय तपासा आणि ह्याचा काहीतरी निर्णय घ्या. त्याचा महाराष्ट्रात राज्य व्यवस्था चालवायला दिली, विक्री व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र ताब्यात दिलेलं नाही. महाराष्ट्र विकू नका एवढीच आमची विनंती आहे. चला. हा वाद लहान पोरांच्या मध्ये झालेला वाद आहे. माझी हात जोडून विनंती आहे, कृपया त्याला जातीय, धार्मिक, भाषिक रंग देऊ नका. कृपा करून ते करा. हा पोरगा राहतो कुठे? नाही, मी तुम्हाला विचारतो. आता मग हे म्हटलं की मग त्याला वेगळा रंग आहे ना. म्हणून माझा प्रयत्न, मी पोलिसांनाही सांगितलं, दोघांनाही बोलून घ्या. काय जे काय चुकलं माकलं असेल दोघांनाही जे काय करायचं करा. पण माझी तुम्हालाही विनंती आहे की असल्या छोट्या छोट्या लहान पोरांच्या वादाला असा मोठा महाराष्ट्र पेटून उठेल असा रंग देऊ नका. एवढं काही म्हणजे मोठं काय घडलंय असं मला हे नाही आहे, पण जे काय घडलं ते पण चुकीचं आहे. त्याच्यावरती मराठी बोलणं, हिंदी बोलायला लावणं हे सुद्धा चुकीचं आहे. आणि त्यांनी यांना सांगितलं मराठीत बोल, हे सुद्धा चुकीचं आहे. तुम्ही जबरदस्ती कोणाला कशाचीच करू शकत नाही. त्यामुळे दोघांनाही शिक्षा व्हायला पाहिजे. दोघांनाही बोलवून घ्या पोलीस स्टेशनला. कुठल्याही आता लगेच सगळे तयार होतील. जा ना, एका बिल्डिंगमध्ये मराठी माणसाला मच्छी आणि मटण खाऊ देत नाही दक्षिण मुंबईमध्ये. जा जरा तिथे, जा तिथे जा ना. आणि या बोलण्याचा मला अधिकार काय आहे? तर मी स्वतः मच्छी विकायला गेलेलो बोरिवलीमध्ये. देशमाने DCP होते तेव्हा मी करून सोडून मग बोलतो. हे उद्योग करून मी बोललोय. जेव्हा मच्छी विकायला बंदी घातली तेव्हा मी मच्छी विकायला गेलो होतो बोरिवलीत. तेव्हा असे लोकांना काही चान्स लावा. तो तरुण भयभीत झाला असून त्याने मंत्री देखील भेट घेतली. कोणी? तरुण जो आहे भेट घेतलेली आहे. कोणाची? भयभीत झालाय की ते मुलांना मारतील या काय? चांगलं आहे. त्याला मुलं कशाला मारतील? काय काय संबंध मुलांचा? मुलं कशाला जाईल टायगरला? आणि भयभीत कशाला? हा कशाला येईल मुंबऱ्याला? झालं तर संपलं. कालचा विषय. त्याला जेवढं काम करायचं होतं ते केलं त्यांनी. त्याला जे हातात दिलं होतं ते योग्य रीतीने त्यांनी पार पाडलेलं. त्याचं कौतुक करूया आणि सोडून देऊया. माझ्या दृष्टीने हा विषय नव्हताच. हा पोलिसांनी दखल घेऊन त्याला विराम द्यावा आणि त्या दोन्ही याच्यात पोलिसांनीच हस्तक्षेप करावा. मी कोणाशीही बोललो नाही, मी बोलणार पण नाही. कारण का, मला जबरदस्ती कुठलीच आवडत नाही. तू हे कर, तू हे कर, नाही. ते मानताना संविधान हे सगळं, तुला काय करायचं का, तुझा काय करायचं का. त्याच्यात जे काय घडलंय ते काय चुकीचं काय बरोबर हे मी काय निर्णय घेणारा अधिकारी नाही. फक्त मुंबऱ्याचं नाव बदनाम नाही होणार एवढी, मुंबरा कळवा जरा सेफ व्यवस्थित राहायला पाहिजे एवढीच माझी काळजी असते. बाकी काय जे आहे ते आहे. सर, पक्षफुटीनंतर शरद पवार साहेब कि अभी तक कोई उसका परवानगी ही नहीं मिला, उसकी जो उनको परमिशंस मिलनी चाहिए वो नहीं मिली, और तुम उसी वर्क ऑर्डर की इश्यू कर देते.
तुमको कुछ बदलाव उसमें सूचित किए हैं, वो बदलाव भी नहीं किए। 2700 करोड़ रुपया, अरे 1900 करोड़ रुपए में तो डैम बन रहा है हमारा। अगर मुझे कोई पूछेगा कि जितेंद्र आव्हाड एक विधायक के नाते तुमको क्या लगता है कि ये रास्ता बनना जरूरी है कि डैम बनना जरूरी है, तो मैं पहले कहूंगा डैम बनाओ, पूरे ठाणे शहर को उसका फायदा होने वाला है। तो आपको पैसा दिख रहा है 2700 करोड़ रुपया, 2700 करोड़ रुपया विदाउट परमिशन आप फाइनल कर चुके हैं। परमिशन आते आते तो 5000 करोड़ तक चला जाएगा, क्योंकि शुरुआत में यही काम का 1300 करोड़ रुपए कीमत था। कौन सी कंपनी इस पे कॉन्ट्रैक्ट दिया जा रहा है? ये वो महान कंपनी है जिस कंपनी ने एक ब्रिज बनाया था उधर समृद्धि पे, शाहपुर के नजदीक, आगे पीछे ब्रिज गिर गया, 2 मजदूर मरे थे, और ब्रिज कभी गिरा, बना और गिरा, खत्म। हिमाचल प्रदेश में बोगदा बनाया था, टनल, बीच में से ही गिर गया, एक बाजू से गिरा, एक बाजू से गिरा, और 50-60 लोग फंस गए। गरीब लोगों ने मिलकर वो चूहे काटने वाले की जिस स्टाइल होती, चूहा जैसा काटता है वैसा काट काट के लोगों को बाहर निकाला। किसने बनाया था? नवयुगा। और सबसे ज्यादा काम आज नवयुगा को मिल रहे हैं महाराष्ट्र में। क्या कैसियत है खुदा जाने। MMRDA का सब जगह पे ध्यान है, लेकिन ध्यान अलग जगह पे, कमीशन। मुझे संजय मुखर्जी जैसे अधिकारी के आंखों के सामने सब ये हो रहा है, और वो उसके रोक रहे। अच्छा अधिकारी है, वो उसको रोक नहीं पा रहे। बिना परमिशन के वर्क ऑर्डर दिया जाता है। संजय मुखर्जी मैं को कहूंगा कि वर्क ऑर्डर कैंसिल करवा दो, आप में उतनी हिम्मत और ताकत है। हमने मुख्यमंत्री से भी मांग किया, और ऐसा नहीं ट्विटर पे डाला है मैंने। इसकी कानूनन कार्रवाई होनी चाहिए इसके ऊपर। मजाक लगा के रखा है क्या? टैक्स पेयर्स का पैसा है यार। जो एक जमाने में सबसे अमीर संस्था थी MMRDA, वो संस्था में आज रुपया नहीं है, रुपया बैंक खाते में रुपया। आप कह रहे हैं सिक्योरिटी के साथ खिलवाड़ किया जा रहा है। ये ऐसा है कि ये जहां से जाता है, शायद किसको मालूम है, थाना में बहुत कम लोगों के मालूमात होगी है कि थाना में एक एरिया है जहां पे अकबर कैंप नाम का कैंप है। अभी अकबर का नाम आया है नाम, तो वो भी थोड़ा बदलाव करने के लिए कार्रवाई शुरू होने वाली है। तो अकबर कैंप नाम का कैंप है, ये बहुत ही संवेदनशील है। ये जब से आया है तब से वहां एक रडार सिस्टम है, बहुत अंदरूनी बहुत बातें हैं वहां पे स्कूल है मिलिट्री की, और बहुत सालों से है। उसको मद्देनजर न लेते हुए वहां से ही रास्ता निकाला था। आखिर में उसके ऊपर ऑब्जेक्शन आ गया। उधर पूरा तिवर से भरा हुआ है, क्या बोलते हैं इंग्लिश में उसको, मैंग्रोव। हमको क्या लेना देना है? हमको तो भाई 2700 का 10% पहला एडवांस लाके दे दो, बाद में देखेंगे। आ गए चुनाव के पहले एडवांस आ भी गया। 18 तारीख को वर्क ऑर्डर दे गया। जब तुमको मेरे पास परमिशन ही नहीं है और कंफर्म ही नहीं है परमिशन मिलने वाली है, तो तुमने वर्क ऑर्डर दी कैसे? हमारी मुख्यमंत्री से मांगे कि तुरंत कैंसिल करो। जब तक प्रोसेस कंप्लीट नहीं होता, ये इरेगुलरिटी जो महाराष्ट्र में बढ़ी है उसको बंद करो। सब डिपार्टमेंट के मुख्यमंत्री करने कह देना चाहिए कि जब तक पूरी कागजात पूरे नहीं होते किसी भी इसकी वर्क ऑर्डर नहीं दी जाएगी। मजाक लगा रखा है यार। और हम ठाणे करके वजह से मांग करते, छोड़ो ये रास्ता, हमको पहला डैम दो। पानी नहीं मिल रहा है हमको पीने के लिए, और लोगों को ये अंदरूनी बातें समझ में नहीं आती। ये डैम का प्रोसेस MMRDA के पास रुका हुआ है कि पिछले कई सालों से। तो MMRDA क्यों नहीं डैम बनाती है हमारे लिए? ये फालतू रास्ते, ठीक है रास्ता चाहिए, पर ये घोटाले का रास्ता नहीं चाहिए। और अगर हमको पूछोगे तुमको रास्ता चाहिए या डैम चाहिए, तो मैं उठ के लड़ाई लड़ूंगा कि हमको डैम चाहिए। करार का जो आरोपी है वो अजीत पवार के POC की गाड़ी में, जो गाड़ी में आया था वो अजीत पवार की कौनों की गाड़ी, कैसे कहा जाता है सर? पहले तो आपने वहां पे कहा कि वहां के जो CM, वहां की जो अजित पवारांनी सांगितलं, कुठे दिसणारे अजित पवारांनी पॅनलला कार्यक्रम होता. अजित पवारांनी सांगितलं होतं की शरद पवार साहेब येणार असतील तर मी येणार नाही, असं माहिती समोर आलेली आहे. जे आयोजक होते त्यांना सांगितलं. काय
मलाही काय माहित नाही आणि कोणी कुठेही गेलं तरी काय मला काय माहित नाही, तेव्हा मी कुठेही कशावरही बाईट देणार. माझा विषय डायल्यूट करू नका. हा 2700 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे, हा मला अजिबात डायव्हर्ट करायचा नाही, डायल्यूट करायचा नाही. हा तुम्ही घ्या. बाकी ते चाकणला काय झालं ते चाकण करतील, हे काय करतील ह्याचं मला माहित नाही. मी घोटाळा नजरेस आणून दिलाय, आता जनता पण निर्णय घेईल. आता हळूहळू हळूहळू महाराष्ट्रामध्ये जनता जास्त लक्षात घेईल. हे कुठे चालणार आहे? मला काही बोलायचं नाही. कृपया मला या आतल्या प्रकरणांमधले प्रश्न विचारत जाऊ नका. एकदाच काय ते ज्यांना हाकलायचे त्यांना हाकलून द्या देशातनं, आणि ज्यांना राहायला द्यायचंय त्यांना राहायला द्यायची परवानगी द्या. आता खुनाला तुम्ही जातीचा रंग लावायला लागलाय, रक्ताला दातीचा रंग लावायला लागलात. मी आजपर्यंत धर्माचा रंग लावत होतात, आता जातीवर आलात. आता जातीनंतर पोटजातीवरही आलं. हाच धोका असतो. जेव्हा धार्मिक द्वेष वाढायला लागतो ना, तेव्हा एक दिवस आपण धर्माच्या बाजूने असतो, लगेच आपण बाजूला होतो आणि जातीवर जातो. जातीवरनं सरकू आणि पोटजातीवर जातो. जो आम्ही धोका सांगतो ना तो हा असतो. डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव हा मर्यादित स्वरूपात राहत नाही. तो मर्यादित स्वरूपात न राहता तो असा विरघळत जातो खाली, आणि तिथेच तुमचा परत चातुर्वर्ण्य सुरू होतो. आम्ही बोललो की लोकांना वाटतंय काय बोलतात. घ्या उदाहरण, आता समोर आहेत तुमच्या सगळं. आता लोकांना त्याच्यातही जात दिसायला लागली. मारणाऱ्याची जात वेगळी, मेलेल्याची जात वेगळी. मारणारे एकत्र येत आहेत, मेलेले एकत्र येतात. अरे काय चालू आहे महाराष्ट्रात तुम्ही लोकांनी? माणुसकी आहे की नाही? अरे माणुसकी जपा. महाराष्ट्र ओळखला गेला माणुसकीसाठी. इथे माणुसकीचा खून परतोय. आपण त्याच्यावरती बघूया. टीव्हीवर लावा, दिल्ली विधानसभा तुम्ही टीव्हीवर लावा. जितेंद्र आव्हाड पळाले, जितेंद्र आव्हाड बोलले नाहीत, तेव्हा कृपा करून माझ्यावर नारळ फोडू नका. या असल्या प्रकाराने तणाव निर्माण होऊन आमचं शहर बदनाम करू नका, एवढीच विनंती. ते काय ते होणारच आहे ना, तेवढा चान्सच हवा असतो आपल्याला. काय सर, दिल्ली विधानसभा चुनाव मध्ये आप पार्टी मुस्लिम मतदारांचे वोटर लिस्ट मधून नाव कापते असा आरोप करते. तर बीजेपी असं म्हणते की रोहिंग्या आणि बांग्लादेशी मिनिस्टर है, उन पे भरोसा नहीं कर सकते हम. वहाँ पे अभी अजित पवार की अनोखी गाड़ी मेरी पत्रकार परिषद है 3 बजे मुंबई में, वहां पे बराबर बात करूंगा. बरं ठीक आहे, त्याला सस्पेंड करून टाकतो. सर, या अगोदर पाहायला गेलं तर मस्जिदले अधिकारी लक्ष्मी शुक्लांना अन्न त्यांना त्यानंतर विरोधात कोंडी करण्यात आली. आता विरोधकांवर चक्क पोलीस वॉच. नाही असं आहे की धक्कादायक आहे की तो माणूस डायरेक्ट माझ्या म्हणजे घरामध्ये पकडला जातो. म्हणजे विरोधी पक्षाला जगू द्यायचं की नाही, म्हणजे त्यांना असं कोंडून टाकायचं की काय? एवढा वॉच ठेवायचा तर वाल्मिक कराडवर ठेवायचं ना मर्डर झाल्यानंतर. तर लवकर सापडला असता. पोरांची म्हणजे पोलिसांची लाच तरी राहिली असते. हे तर आमच्यावरच वॉच ठेवतात. आणि हे सगळं तुमच्या समोर घडलंय. म्हणजे मी काय बनाव तयार केला बिला नंतर सांगतात ना हे बनाव होता वगैरे, हे तुमच्याच नजरेसमोर. मला तर माहित पण नव्हतं, माझ्या लक्षात आणून दिलं गेलं. त्यांना विचारलं तर मला म्हणाले ते की मला वरिष्ठांनी सांगितलं जा तुम्ही. मी आलो. आता ह्याच्यात काय होणार? हे प्रकरण स्वतःची हे वाचवायला आम्ही काय सांगितलं नव्हतो. गेला होता, सस्पेंड केला. त्या गरिबीची नोकरी जायची, म्हणून मी जास्त काय त्याच्यात जाऊ दे. सर, बीडमध्ये पाहायला गेलं तर नाकाबंदी लागली असते, कराड पकडला गेला असं 31 मध्ये. आणि आताच जर अशाच पोलीस जर त्या ठिकाणी नाकाबंदीमध्ये असते. अहो साधी गोष्ट आहे, नाकाबंदी कसली? कराडने सांगितलं 11 वाजता 1 तास अगोदर की मी हजर होणार आहे. पुण्यात नाकाबंदी केली असते तर तो पोलिसांच्या हातात लागला नसता. कमीत कमी पोलिसांची रास्त राहिली असती. ह्याचा अर्थ शासनाकडनं त्यांच्यावर दबाव होता की त्याला येऊ द्या सीआयडीच्या ह्याच्यात. तो गाडीतनं उतरतो सीआयडीच्या दारात. म्हणजे किती कापडे फाडले पोलिसांचे. हे पोलीस एवढे हे नाही आहेत. पोलीस कोणाला चोपटवतात. कराड काय नाही, हे काय नसतं पोलिसांसोबत. पण मला कराडचं कौतुक याच्यासाठी वाटतं की मी 89 सालापासून हे सगळं बघतोय. दाऊद, छोटा राजन, बाबू रेशीम, अरुण गवळी, अमर नाईक हे मुंबईतले
मोठी मोठी नावं त्यांची जेवढी चालत नाही तेवढी या कराडची चालते. त्याची ताकद काय आहे ते मला माहित नाही, पण अशी दादागिरी तर कोणाचीच चालली नाही की डायरेक्ट पोलीस स्टेशनच्या दारातच आला. हे मुंबईतले मोठे मोठे गँगवाले त्यांना अख्खी मुंबईची इंडस्ट्रीयल लॉबी घाबरायची, पण मुंबईच्या पोलिसांना ते घाबरायचे. त्यांची अशी बकोटी धरून घेऊन यायचे पोलीस त्यांना. एवढी पोलिसांची दादागिरी होती. या दादागिरी म्हणजे रास्त लीगल. त्या पोलिसांची लाजच घालवली कराडच्या माध्यमातून. लाज म्हणजे मुंबई पोलिसांना असं इतकं वाईट वाटत असेल की काय यार. चित्रपटातला सिनेमाला लाजवेल असा प्रकार घडला का? कराड ज्या पद्धतीने एंट्री करतो असं कधी विचारही केला नव्हती की असं सुद्धा एखादा गुन्हेगार असा देखील हजर होतो.